सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोडची अर्धवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेला मार्च 2024 अखेर 5,98,00,000 रुपये निव्वळ नफा झाला असून प्रभावी वसुली करत NPA 0% आणला आहे। बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली आहे। यावेळी उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, संचालक मनोहर कोरडे, सुनील लाडके आदी उपस्थित होते। बँकेची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या जेलरोड येथील वैभवी लक्ष्मी लॉन्समध्ये होत आहे। त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती देण्यात आली आहे। बँकेच्या व्यवसायामध्ये 112 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे। जून अखेरीस 618.51 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत। 392.88 कोटी रुपये कर्ज वाटप केले तर 288.90 कोटी रुपये गुंतवण्यात आले। मागील 1.5 वर्षामध्ये बँकेच्या आर्थिक उलाढालीमध्ये 15.39% इतकी वाढ झाली आहे। आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे सभासदांना 8% लाभांश देण्याची शिफारस करण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेसाठी 0 बॅलन्सवर खाते उघडण्यात येते। बँक आपल्या दारामध्ये योजनेतून ठेवींबरोबरच मोठी कर्ज वितरणासाठी डोर स्टेप सर्व्हिस देण्यात प्रारंभ करण्यात आलाय। व्यवसाय वाढीसाठी ग्राहक मेळावे, महिला दिन, हळदी कुंकू यांसारखे कार्यक्रम शाखांमधून राबवण्यात येत आहे। डॉक्टर डे निमित्ताने 200 डॉक्टरांना सन्मानित करण्यात आलं असून त्यांना कर्जाविषयी माहिती देण्यात आली आहे। गिरणारे येथे नुकत्याच 28व्या शाखेचे उद्घाटन करण्यात आलंय। ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची 63वी सर्वसाधारण सभा उद्या 27 जुलै 11 वाजता वैभव मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे। या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला आनंद वाटतो की आज या वर्षामध्ये बँकेने अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे। जवळजवळ 13,33,00,000 कोटीचा ढोबळ नफा या ठिकाणी झालेला आहे आणि नेट 5,98,00,000 नफा या ठिकाणी झालेला आहे। 1,000 कोटीचा टप्पा बँकेने पार केलेला आहे व्यवसायाचा। आणि त्याचबरोबर सगळ्यात एक आनंदाची गोष्ट की आताच सरकारनं जी काही योजना आणि लाडका भाऊ आणि लाडकी बहीण जी काही योजना या ठिकाणी आलेल्या आहे त्या संदर्भामध्ये 0 बॅलन्स खाती या ठिकाणी आपण उघडणार आहोत असाही निर्णय या ठिकाणी संचालक मंडळाने घेतलेला आहे। आणि निश्चितपणे जे काही बँकेची भरभराट किंवा बँकेची वाटचाल चालू आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे बँकेचे सभासद आहे, बँकेचे खातेदार आहे, बँकेचे ठेवीदार आहे यांचा देखील फार मोठा याच्यामध्ये सहभाग आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी उत्तरोत्तर बँकेची प्रगती ही सातत्याने होताना आपण बघतो आहे। भविष्यामध्ये असंच पाठबळ आपण बँकेवर ठेवावं, आपला विश्वास बँकेवर ठेवा। निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आमचं संचालक मंडळ केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।